पुढच्या बातम्यांकडे वळूयात। चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं दख्खनचा राजा ज्योतिबाचा आज चैत्रोत्सव साजरा होतोय आणि ज्योतिबाच्या नावानं सांगभराच्या जयघोषात ज्योतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल झाले आणि यासाठी प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे। यंदा यात्रेमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातो। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा सध्या सुरू आहे आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि याच निमित्तानं लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत। जवळपास 4 लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो हे ज्योतिबा मंदिर जे आहे ते गुलाल खोबऱ्यामध्ये नाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मानाच्या सासनकाठ्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मानाच्या सासनकाठ्या नाचवत हे सगळे भाविक जे आहेत ते पहाटेपासून मंदिर परिसरामध्ये येत आहेत। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगर परिसरात येत आहेत। आपल्याला माहित आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून या सगळ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते येत असतात आणि या वर्षी देखील गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे सगळे भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीचा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासून अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। मुख्य दिवसाच्या निमित्तानं आज वेगवेगळ्या पूजा मंदिरामध्ये होणार आहेत। त्यानंतर सायंकाळी यमाई देवीकडे ही पालखी श्रींची आहे ती देखील जाणार आहे प्रथेप्रमाणे आणि त्यानंतर या सगळ्या मुख्य दिवसाची सांगता देखील होईल। ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आणि त्याचाच उत्साह आज दिवसभर ज्योतिबा मंदिर परिसरात पाहायला मिळणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकेसह भूषण पाटील, TV9 मराठी, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर।